समाज कल्याण विभाग भरती परीक्षा या सुरू झालेल्या आहेत. पाहू शकता 4 मार्च 2025 म्हणजे आजपासून पहिल्या 3 सत्रांमध्ये हे पेपर घेण्यात आले आहेत. पाहू शकता TCS मार्फत ही परीक्षा महाराष्ट्रामधल्या विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत 219 जागांसाठीच्या या भरती परीक्षेचे जे पहिली पेपर झाले, आजची जी पहिल्या 3 शिफ्ट झाल्या, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कशा पद्धतीचे पेपर आले होते, सकाळच्या, दुपारच्या आणि संध्याकाळचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे आणि पुढे पेपर जे आहेत कशा पद्धतीने असतील याबद्दल आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया आहे. यामध्ये पहिले जे पेपर आजचे झाले हे वेळापत्रकानुसार गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठीचे पेपर झाले आणि आजच्या पेपरमध्ये 4 मार्च 2025मध्ये पहिल्या 3 शिफ्टमध्ये कसे पेपर आहेत पाहूयात. सगळ्यात आधी जे मराठी व्याकरणमध्ये जे प्रश्न आले होते आणि कशा पद्धतीचा पॅटर्न आहे हे पाहूयात. तर प्रश्न कोणते आले होते? समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांमध्ये वमन हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे असं विचारण्यात आलं होतं. तर पाहू शकता त्याच्यामध्ये 4 पर्याय देण्यात आले होते. अर्थात 4ही पर्याय जे आहेत हे वमन या शब्दासाठी समानार्थी होते. उलटी आहे, उकारी आहे अशा पद्धतीचे शब्द होते. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे वरील सर्व असं होतं. तर या पद्धतीने वमन हा जो शब्द आहे या शब्दासाठी समानार्थी शब्द हे विचारण्यात आलेले होते. यानंतर पाहू शकता वेदवती. वेदवती हा जो शब्द आहे ह्या वेदवती या शब्दासाठीचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता. तर याचं उत्तर आहे तुलसी. वेदवती हा जो शब्द आहे या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे तुलसी असा शब्द आहे. हे 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न होता परत एकदा पाहू शकता समानार्थी शब्द आहे म्हणजे तो शब्द जो आहे त्या शब्दासाठी एक्झॅक्टली म्हणजे त्याच्याबद्दलचे जे शब्द असेल किंवा त्याचा जो अर्थ असेल तो अर्थ विचारण्यात आला होता. गजलक्ष्मी म्हणजे काय असा प्रश्न होता. तर यामध्ये पाहू शकता हत्तीनीसह असलेले लक्ष्मीदेवी म्हणजेच किंवा हत्तीसह असलेले लक्ष्मीदेवी गजलक्ष्मी असा त्याचा अर्थ होतो. असे 3 प्रश्न झाले. यानंतर पाहू शकता टोपणनावावर आधारित 2 प्रश्न आले होते. यामध्ये छोटा गंधर्व यांचं टोपणनाव काय आहे हे विचारण्यात आलं होतं. बालगंधर्व वेगळे आणि छोटा गंधर्व वेगळे. तर छोटा गंधर्व यांचं जे टोपणनाव आहे सोदागर नागनाथ मोरे असं त्यांचं टोपणनाव होतं. हा एक प्रश्न होता. यानंतर 5वा प्रश्न पाहू शकता आनंद घोलप यांचे टोपणनाव विचारण्यात आले होते. आनंद घोलप जे आहेत यांचे टोपणनाव काय आहे? तर याचं उत्तर पाहू शकता अनंत फंदी हे जे आहेत हे टोपणनाव आहे आनंद घोलप यांचं. तर या पद्धतीने टोपणनाव, समानार्थी शब्द त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्दसुद्धा यामध्ये विचारण्यात आले होते. या पद्धतीने पॅटर्न कसा होता पाहूयात मराठी व्याकरणचा. तर उतार्यावर आधारित एकूण 5 प्रश्न आले होते. तर मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उतारा येतो. तर हे 5 प्रश्न उतार्यावर आधारित प्रश्न होते. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तर आपण समानार्थी शब्द पाहिले. याच पद्धतीने विरुद्धार्थी शब्दसुद्धा एकूण 4 प्रश्न ते विरुद्धार्थी शब्द होते हे जोड्या पद्धतीने विचारण्यात आले होते. त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ आणि शब्दसमूह यावरचा सुद्धा प्रश्न हा विचारण्यात आला होता. लेखक आणि त्यांची टोपणनावे आता आपण घेतले ते 2 प्रश्न. ते 2 प्रश्न आले होते हे दुसऱ्या शिफ्टमध्ये आले होते. असे प्रत्येक शिफ्टमध्ये लेखक आणि टोपणनावं विचारण्यात आली होती. यानंतर पाहू शकता समास ते बहुव्रीही आहे, द्विगु आहे, द्वंद्व आहे, अव्ययी भाव आहे, उभयान्वयी आहे. हे विविध प्रकारच्या समासावर आधारित एकूण 3 प्रश्न हे विचारण्यात आलेले होते. यानंतर इंग्रजी व्याकरण कसा होता पाहूयात. तर इंग्रजी व्याकरणवर फेसेस जे आहेत या फेसेसवरचे सगळ्यात जास्त म्हणजे एकूण 6 प्रश्न हे फेसेसवरचे विचारण्यात आले होते. यानंतर पाराचंबल तुम्हाला माहीत असेल पाराचंबल म्हणजे एकूण PQRS असे 4 तुम्हाला दिलेले आहेत. PQ अशा पद्धतीने हे 4 देण्यात आलेले आहेत. तुम्हाला परफेक्टली जो शब्दाची सुरुवात कुठल्या पहिल्या शब्दापासून होते, पहिला जो वाक्य आहे त्या वाक्यापासून होते ते सिलेक्ट करायचं आहे. असे 2 प्रश्न पाराचंबलवर आधारित प्रश्न होते. यानंतर आर्टिकल आणि प्रिपोजिशन म्हणजेच ए अँड द आहे हे सबस्टिट्यूट आपण वापरतो क्लॉजमध्ये. जे परफेक्ट क्लॉज कोणतं वापरलं जाईल यावरचे एकूण 6 प्रश्न होते. ते एका जो पॅरेग्राफ असतो अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती जी ब्लँक्स देण्यात आलेले असतात त्या क्लॉजवरती आधारित प्रश्न होते. यानंतर मिसस्पेल्ड असतात, स्पेलिंग करेक्शन आहे, एरर स्पॉटिंग म्हणजे शब्दामध्ये वाक्यामध्ये कुठे
एरर आहे ते शोधायचं. वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूट एखाद्या शब्दासाठी जो शब्द वाक्य देण्यात आलेलं आहे त्या वाक्यामध्ये कुठे सबस्टिट्यूट वापरलं जाऊ शकतं, एका शब्दामध्ये त्याचा अर्थ सांगितला जाऊ शकतो असा शब्द. अशा पद्धतीचा हा जी केचा इंग्रजी व्याकरणसाठीचा सेक्शन होता. आता सामान्य ज्ञान या जी के सेक्शनमध्ये कोणते प्रश्न आले होते हे प्रश्न आपण पहिल्यांदा पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता पहिला पॅटर्न पाहून घेऊयात की पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. तर चालू घडामोडी येत आहेत. चालू घडामोडी जे आहेत ह्या 2024-25साठीच्या करंट अफेअर्स जी केमध्ये या आधारित एकूण 4 प्रश्न आले होते. म्हणजे हे प्रश्न येत आहेत, हे प्रश्न करून जाणं, तयारी करणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता विज्ञानावरती एक प्रश्न होता. विज्ञानावरचा प्रश्न आहे. इतिहासावरचे एकूण 3 प्रश्न आले होते. कोणकोणते प्रश्न आले होते पाहूयात. सातपुडा याच्यानंतर संगणकवरचे सुद्धा प्रश्न होते, पण ते कोणते प्रश्न एक्झॅक्ट समजले नाही आहे. ते समजले तर त्याच्या आपल्या ज्या टेलिग्रामला आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनलला कोणकोणते प्रश्न आले होते हे डिटेलमध्ये टाकणार आहे, चेक करू शकता. तर यामध्ये प्रश्न कोणते आले होते पहिला पाहू शकता. जनरल नॉलेजमध्ये सातपुडा पर्वतातील सर्वोच्चचे शिखर आहे हे कोणते आहे त्याचं नाव विचारण्यात आलं आहे. तर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च जे शिखर आहे याचं नाव धूपगड असं आहे. बरोबर उत्तर. यानंतर भारतीय राज्यघटनावर आधारित प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 2 हा कशाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जे विविध भाग आहेत यामध्ये भाग 2 जो आहे हा कशाशी संबंधित आहे. उत्तर पाहू शकता नागरिकत्वाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेमधील भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. आता इतिहासावरचा प्रश्न आला होता. 1905ची बंगालची फाळणी ही कुणामुळे झाली, म्हणजे महत्त्वाचा व्यक्ती असं म्हणू शकता. तर 1905ची जी बंगालची फाळणी झाली याच्यामध्ये इथं लॉर्ड कर्झन हा महत्त्वाचा व्यक्ती होता. कुणामुळे झाली तर यामध्ये लॉर्ड कर्झन हे बरोबर उत्तर होतं. 1905 हा इतिहासावरचा प्रश्न. पुन्हा एकदा राज्यघटना आणि कलमांतर्गत प्रश्न आहे. राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करते. आता पाहू शकता हा करंट अफेअर्समध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण अधिवेशन जे आहे अर्थसंकल्प सादर केलं जात आहे. राज्यघटनेतील 202 या कलमांतर्गत राज्य सरकार जे आहे हे अर्थसंकल्प सादर करतं. यानंतर 5वा प्रश्न हा कृष्णा नदीबद्दल विचारण्यात आलेला होता. कृष्णा नदी जी आहे ह्या कृष्णा नदीवर आधारित प्रश्न होता. म्हणजे कृष्णा नदीची लांबी किती आहे, त्याचबरोबर कृष्णा नदीचा उगम या पद्धतीचा प्रश्न होता. कोणतं वाक्य चूक आहे असं ओळखायचं होतं असा प्रश्न होता कृष्णा नदीबद्दल. तर कृष्णा नदीचा उगम जो आहे हा महाबळेश्वर हे एक बरोबर होतं. त्याची लांबीसुद्धा त्यामध्ये देण्यात आली होती. यानंतर 6वा प्रश्न होता पाहू शकता. ही करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, मी म्हटल्याप्रमाणे चालू वरचा प्रश्न आहे. लाडकी बहीण ही जी योजना आहे महाराष्ट्र सरकारद्वारा सुरू करण्यात आली होती, ही कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या साली सुरू करण्यात आली होती. तर जुलै 2024मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न होता, पण चालू घडामोडींवर आधारित प्रश्न होता. अजून एक चालू घडामोडींवर आधारित प्रश्न. वर्ल्ड बँक ग्रुप जी आहे याचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत विचारण्यात आलं होतं. तर वर्ल्ड बँक ग्रुपचे हे सध्याचे प्रेसिडेंट जे आहे हे अजय बांगा हे आहेत. याचं बरोबर उत्तर आहे अजय बांगा हे वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत. प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात. भारत देशाचा प्रदूषणामध्ये हा कितवा क्रमांक आहे असा सुद्धा प्रश्न आला होता. तर भारत देशाचा प्रदूषणामध्ये 3रा क्रमांक लागतो हे बरोबर उत्तर आहे. हा सुद्धा चालू घडामोडी अंतर्गतच प्रश्न आहे. भारत देशाचा प्रदूषणामध्ये 3रा क्रमांक लागतो. 9वा प्रश्न पाहूयात. आयुष्यमान भारत ही योजना जी आहे ही योजना सुरू करण्यात आली होती भारत सरकारद्वारा. आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या गटासाठी आहे असा प्रश्न होता. तर 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त जो वयोगट आहे यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू करण्यात आली होती. आता त्याचबरोबर आपण पाहिले हे महत्त्वाचे प्रश्न आले होते. त्याचबरोबर पाहू शकता 2011च्या जनगणनेवर आधारित 3 प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते. 2011ची जी जनगणना आहे यावर प्रश्न होते 2 ते 3 प्रश्न. कोणते प्रश्न होते ते टेलिग्राम चॅनलला लिंक आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत, चेक केले जाऊ शकतात. याचबरोबर राज्यघटनाची कलम आता आपण प्रश्न घेतले यावरचे प्रश्न आहेत. कृष्णा आणि नर्मदा नदीवर आधारित एक प्रश्न होता. अशा पद्धतीने हे झालं आपण GK GSचं सेक्शन पाहिलं. करंट अफेअर्स, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान ह्या सेक्शनवरचे. आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये पाहिलं तर घन आणि घनामूळ हा वेगळ्या पद्धतीने प्रश्न आला होता. म्हणजे हे प्रश्न येतात
पण भरपूर वेळा हा प्रश्न कमी वेळा विचारला जातो. तर यावरचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. नंबर सिस्टीमसुद्धा होतीच, म्हणजे आपण चूक गाळलेलं पद ओळखायचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न. बोडोमत सॉल्व करायचा प्रश्न आहे. छापील किंमत यावरचा प्रश्न विचारण्यात आला होता. काळ, काम आणि वेगवरचा प्रश्न होता. रेल्वेची लांबी, म्हणजे आपण रेल्वेची धावती रेल्वे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने येणारी रेल्वे याची लांबी यावरचा प्रश्न. चक्रवाढ व्याज आणि सरळवाढ व्याज यावरती प्रत्येकी 2-2 असे 4 प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले होते. त्याचबरोबर बुद्धिमत्तामध्ये ABCD आहे, कोडिंग आधारित प्रश्न. विसंगत घटक ओळखा यावरचे प्रश्नसुद्धा विचारण्यात आले होते. तर असा हा पूर्ण पॅटर्न आहे या परीक्षेचा. जी परीक्षा आहे समाज कल्याण विभाग भरती परीक्षा गृहपाल अधीक्षक महिला जो पेपर झालेला आहे, या पेपरच्या पहिल्या 3 सत्रांमध्ये अशा पद्धतीचा पेपर आला होता. मराठी आहे, इंग्रजी आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचा पेपर होता. या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. उद्याचा जो पॅटर्न आहे याच्यापेक्षा जास्त वेगळा नसणार आहे. याच पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. या भरती परीक्षेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.